आजकाल भरपूर लोक त्या गोष्टी करतात आणि आपण कुणाला रोखू शकत नाही त्यापासून. पण भरपूर लोकांचा मांसाहार भरपूर लोक करण्याचं करतात. प्रमाण येस. तर स्वामी भक्ती कितपत मांसाहार केल्यानंतर फळप्राप्ती करते? फलद्रूप होते. येस. तर प्रामुख्याने कसं आहे की आपण स्वामींची सेवा करताना स्वामी आपलं मन पाहणार आहेत, बरोबर. आता आपण शुद्ध आहार म्हणजे सत्वगुण, आपण मांसाहाराचा विचार केला तर ते तमोगुण आहे. मुळात प्रामुख्याने आपण जेव्हा भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा आपलं अंतर्मन हे शुद्ध आणि पवित्र असणं गरजेचं आहे. मनामध्ये आपल्या शुद्ध विचार असणार आणि शुद्ध विचार मनामध्ये असताना आपण जर स्वामींची सेवा केली, नामस्मरण केलं, तर ती सेवा लवकर फलद्रूप होते. मुळात कसं आहे, व्यावहारिक स्वरूपाने जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण 2 खड्डे करावे. एका खड्ड्यामध्ये धान्य पुरावं, दुसऱ्या खड्ड्यामध्ये मांस पुरावं आणि ते त्याला पाणी घालून 4 दिवसानंतर आपण तिथे आल्यानंतर तिथे धान्य आहे, तिथे काय आलेलं असणार, रोप आलेला असणार, म्हणजे ती वृद्धी आहे. आणि जिथे मांस पुरलेले त्याला कीड लागलेली असणार, म्हणजे तो नाश आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा की स्वामींची सेवा करत असताना आपण मांसाहार करावा की नाही करावा.